चला सामना चालू करून घ्यायचा आहे. अंतिम सामना स्काउट बॉईज क्रिकेट क्लब विरुद्ध जनस्फूर्ती. दोन्ही संघांनी आपला 12वा प्लेयर स्टेज पोशी पाठवायचा आहे. जनस्फूर्ती संघ आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. स्काउट बॉईज क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. कोणाला बोलतो का चांगला येतो की ते त्यांचं नाव चला फलंदाज लवकर मैदानात या. चला अंपायर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय आणि अनिकेत. जनस्फूर्ती विरोधात स्क्वॉड बॉईज आपण पाहतोय फायनलचा सामना. स्ट्राईक एंडला आपण विजय फलंदाज पाहतोय. त्याच बरोबर नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत. पहिला चेंडू पहिल्या षटकातला आपण पाहतोय. सामना चालू होतोय. एक सुरेख पद्धतीचा निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजाचं नाव काय? विशाल. एक सुरेख प्रकारचे पहिला चेंडू मैदानामध्ये. दुसराही निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटमध्ये विशालला आपण पाहतोय. विशालची हिस्ट्री जर बघितली तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण सातत्याने त्याला करत येताना पाहतोय. दुसराही चेंडू निर्धाव पद्धतीचा. तिसरा चेंडू घेऊन येईल विशाल. तिसराही चेंडू निर्धाव पद्धतीचा सुरेख पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची सुरुवात अजूनही संघाचं खातं खोललेलं नाहीये. पहिल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येईल विशाल. संघाचं धावफलक आपण पाहतोय चौथ्या चेंडूवरती 4. या चौकाराने संघाचं खातं खोलताना आपण पाहतोय. पहिल्या षटकातल्या चौथ्या चेंडूवरती 4 धावा. चार चेंडू आपण पाहतोय पहिल्या षटकातले पूर्ण होताना आणि 4 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा 5वा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. यावरही कसल्याही प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळणार नाही. विशाल या षटकातला शेवटचा चेंडू. ओहो यावेळेस चेंडू हवेत टिपतो झेल आपण पाहतोय. विजय या ठिकाणी विजयला आपण पाहतोय पवेलियन मध्ये परतावं लागतंय. पहिल्या षटकात विशालची कामगिरी खूप चांगल्या प्रकारचं षटक पार पडतंय. नवीन फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचे आपल्याला. नवीन फलंदाजाचं नाव काय दादा?
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपतोय. विशालची एक चांगली कामगिरी. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय पहिली विकेट आणि आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावाही 4च झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. हो यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपण पाहताय. हा चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक मॅसिव्ह षटकार. या षटकाराने धावफलक नक्कीच पुढे जाईल. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू नंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती जातोय. 10 धावा पूर्ण होत आहे. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आपण पाहतोय खूप परफेक्ट बॅटच्या मधोमध आला. गतीचा फायदा घेतला आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळवून घेतल्या. दुसरा चेंडू आपण पाहतोय. हाही चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करेल. चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा धावफलकावरती जातोय. 14 धावा आपण पाहतोय संघाच्या पूर्ण होताना. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. आता तिसरा चेंडू. तिसरा चेंडू आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर घेतलेली ही सिंगल. या सिंगलही खूप महत्त्वाच्या राहणार आहेत जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर. 3 चेंडू दुसऱ्या षटकातले आपण पाहतोय संपलेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. पाहूयात पुढचा चेंडू. पुढच्या चेंडूवरती सिंगल. या षटकातील आपण पाहतोय हा 5वा चेंडू. ओहो यावेळेस चेंडू हवेत असताना तोपर्यंत घेतलेल्या आहेत 2 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू. ओहो यावेळेसही आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. या चेंडूवरती घेतलेली ही 1 धाव. या 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर ते आपण जातो या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 19 धावांची खेळी आपण पाहतोय पूर्ण होताना. तिसरा षटक. कोण आहे? तिसरं षटक घेऊन येईल विशाल. विशालचा पहिला चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. विशालला आपण पाहतोय की सातत्याने एक चांगल्या प्रकारचे गोलंदाजी करताना आपण त्याला पाहत आलोय. दुसरं षटक नक्कीच महागडं पडलेलं आहे, पण पहिल्या षटकामधले धावा कसल्या प्रकारचे आले नाही तर ते बॅलन्स आहे.
या षटकामधला दुसरा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू, स्लोवर पद्धतीचा, एक फास्टर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. एक एक वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन आपण त्याला टाकताना पाहत आहोत. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल विशाल. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. स्कोर कार्ड वरती आपण पुन्हा एकदा जातोय. 23 धावा. पुढचा चेंडू. हो, यावेळेसही फटका चांगला आहे. यावेळेसही चौकार आहे. या चौकाराने धावफलक नक्कीच पुढे सरकेल. 27 धावा. अनिकेत ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. लागोपाठचे 2 चौकार. या षटकातील 5वा चेंडू. खराब पद्धतीचा चेंडू. यावरती कसल्याही प्रकारचे आपण पाहतोय खूप लाईनच्या लांब ठेवण्याचा प्रयत्न विशालचा. या चेंडूवरती 1 धाव मिळेल. एका धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकेल. यावेळेस पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती घेतलेली 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 30 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती जातोय 30 धावा कंप्लीट होताना. चौथं षटक घेऊन येईल. चौथं षटक घेऊन येईल दिनेश. थोडं स्पीडअप करायचंय. नंतर अंधार पडला तर आपल्याला सामना उद्या खेळवता येणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी थोडं स्पीडअप करायचंय. या षटकातील चेंडू. पहिला चेंडू. या चेंडूवरती घेतली जाते 1 धाव. या षटकातील दुसरा चेंडू. दुसरा चेंडू ही सुरेख पद्धतीचा चेंडू. यावरती कसल्याही प्रकारची धाव आपण पाहतोय मिळणार नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. दिनेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड वरती आपण जातोय. 32 धावा आपण पूर्ण होताना पाहतोय. 32 ऑन बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन येईल दिनेश. यावेळेस आपण पाहतोय एक धाव तर काढली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही पूर्ण.
चौकार. चार धावेने धावफलक पुढे सरकेल. 36. 36 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू दिनेश. यावेळेसही फटका चांगला होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 38 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू दिनेश. ओहो, यावेळेस या चेंडूवरती एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही पूर्ण. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जातोय. 40 धावा. चाळीस धावा. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. कोणत्याही इनिंगला आपल्याला बॅड लाईटचा इम्पॅक्ट होता कामा नये. त्यामुळे क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमलाही विनंती आहे की त्यांनी पुशअप करायचा आहे थोडा सामना. श्रीचा पहिला चेंडू आपण पाहतोय. फटका फसतोय. पहिल्याच चेंडूवरती भेटलेली विकेट. अनिकेत संघाला बसलेला हा एक मोठा धक्का. अनिकेत एकटा खिंड लढवत होता तो अनिकेतला परतावं लागतंय. गो टू दी पवेलियन. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. अनिकेतचा फटका चांगला होता, पण त्याहूनही चांगला आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस मात्र दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती भेटलेले हे दुसरा हादरा. कोण गेला आता? हे आकाश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती ही दुसरी विकेट. यावेळेस हॅट्रिक चेंडू असणार आहे. या सिरीज मधली बघूयात तिसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का? पुढचा चेंडू या चेंडूवरती आपण पाहतोय पळून काढलेली ही पहिली धाव. दुसऱ्या धावाचा हॅट्रिक चेंडूवरती आलेली पहिली धाव. या षटकातील हा चौथा चेंडू. चौथ्या चेंडूवरती आपण पाहतोय पळून काढलेली पहिली धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. या दोन धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलक वरती आपण जातोय. 43 धावा. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. पाचवा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली टिपतो झेल. संघाला बसलेला हा
या षटकातील ही आपण पाहतोय तिसरी विकेट. एक चांगल्या प्रकारचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकताना आपल्याला पाहायला मिळते. चला फलंदाज लवकर मैदानात यायचंय, स्पीडअप करायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत. चंद्रकांत ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. यावरही कसल्याही प्रकारचे धाव आपल्याला पाहतोय मिळणार नाही. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर 43 ऑन स्कोर कार्ड. स्पीडअप करायचंय. नवीन फलंदाज. ओहो, यावेळेस झेल सुटतोय. त्या दरम्यान काढलेली एक धाव, दुसरी धाव. बॉलरचं नाव काय? पहिल्या चेंडूवरती भेटलेल्या ह्या 2 धावा. आपण पाहतोय आप्पांना गोलंदाजी करताना. दुसरा चेंडू या षटकातील. ओहो, यावेळेस निर्धाव पद्धतीचा चेंडू. आप्पांनी टाकलेला एक परफेक्ट चेंडू खूप वेगात निघून जाताना. पुढचा चेंडू घेऊन येईल आप्पा. या चेंडूवरती मिळालेली एक धाव. ओहो, फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली, मात्र झेल सुटलेला आहे. या दरम्यान 2 धावा आपण पाहतोय पळून पूर्ण होतील. धावफलकावरती आपण पुन्हा एकदा जातोय. 48 धावा. या षटकातील 4 चेंडू ही टाकून पूर्ण होतील. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. यावेळेस एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही पूर्ण होईल. अर्धशतक म्हणजेच 50 धावा आपण पाहतोय पूर्ण होताना. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आप्पा. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली, टिपतो झेल. संघाला भेटलेली ही विकेट. जनस्फूर्ती संघाला विनंती की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. अंधार पडत आहे. आणि स्काउट बॉयज संघाला विनंती की त्यांनी हे आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. स्काउट बॉयज संघाला जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. जनस्फूर्ती संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य फुल पिच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा. आयोजक स्टार 11
क्रिकेट क्लब, धर्मरक्षक प्रतिष्ठान अध्यक्ष निलेशदादा हरेकर, सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष स्वागत. 51 धावांची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस राहील. आजच्या दिवसाचा हा अंतिम सामना, फायनल मॅच. चला सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. बॉलर आकाश. चला सामना चालू करून घ्या. आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना. रोमांचक असं या ठिकाणी सामना चालू आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट अशी फलंदाजी, त्यावर हा मिस फील्ड पहिल्याच बॉलवर, आणि त्याच्यावर आलेली ही 1 धाव, 2 धाव, एकच धाव. मिस फील्ड असून सुद्धा 1 धाव काढण्यात आलेली. सेकंड इनिंग मधला पहिल्या षटकातला पहिला चेंडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पडताना आपण पाहिला. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. ऑफ साइड चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. या 4 धावेने धावफलक नक्कीच वाढवताना आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडू आपण मैदानामध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा चेंडू घेऊन येईल आकाश. तिसरा चेंडू. तीन चेंडू मैदानामध्ये टाकून पूर्ण होतील आकाशांचे. पुढचा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळलेला हा चेंडू. यावरती 1 धाव पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा. पुढचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव पद्धतीचा चेंडू. यावरती एक असल्या प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळणार नाही. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल आकाश. शेवटचा चेंडू हे निर्धाव पद्धतीचा चेंडू असणार आहे. यावरती एक असल्या प्रकारची धाव मिळणार नाही. सुरेख पद्धतीचं षटक आपल्याला हे पाहायला मिळालं आकाशकडनं. या पहिल्या षटकानंतर आपण धावफलकावरती जातोय. 6 धावा. पुढचं षटक लवकरात लवकर चालू करून घ्यायचंय. पुढचं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत तेजस. लवकरात लवकर आपल्याला स्पीडअप करायचंय. सामना लवकरात लवकर ओरकायचा आहे. दुसरा षटक तेजस. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय भिरकावून लावलाय. बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा एक
मॅसिव्ह चौकार. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा चौकार. दुसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू घेऊन येईल तेजस. दुसराही चेंडू तेच तेच आपण पाहतोय ते हाही चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करेल. चौकार. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. तिसरा चेंडू रिव्हर्सने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांवरती कोणीही प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू नये. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू घेऊन येईल तेजस. हो, यावेळेस रिव्हर्सफुल सक्सेसफुल आपण पाहतोय दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून चेंडूला 4 धावेंसाठी. या 4 धावेंनी धावफलक नक्कीच पुढे सरकणार आहे. 18 धावा. 18 धावा स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. किती चेंडू झाले या षटकातले? 4 चेंडू टाकून पूर्ण होतील दुसऱ्या षटकातले. तेजस घेऊन येईल पुढचा चेंडू. पाचवा चेंडू. पाचव्या चेंडूवरती घेतलेली ही पहिली धाव आणि हा चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. स्कोर कार्ड वरती आपण पुन्हा एकदा जातोय. 22 ऑन बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन येईल तेजस. हो, यावेळेसही रिव्हर्सने खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी कसल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. अजूनही सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 29 धाव्यांची आवश्यकता इथनं पुढे असणार आहे. 24 चेंडू 29 धावा. स्पीडअप करायचंय. लवकरात लवकर आपला पुढचा गोलंदाज कोण आहे कळवायचंय. अनिकेत कडे सोपवलेलं आहे तिसरं षटक. आणि ऑन स्ट्राइक कोण आहे? विवेक ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. थोडस स्पीडअप करायचंय अनिकेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल अनिकेत. अनिकेत पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. खराब पद्धतीचा चेंडू. या चेंडूने एक धाव आपण पाहतोय ऍड होईल. 23 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचंय.
तिसरे षटक आपण पाहतोय अनिकेत नाईक टाकते. कॅन्सल आहे कवर. हां, कोण घेऊन आले? कोण टाकतंय तिसरं षटक? तिसरं षटक घेऊन आपण पाहतोय मयूर. आता पहिला चेंडू का तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मयूर. चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. यावरती कसल्याही प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळणार नाही. एक चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल मयूर. चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय टिपतो झेल. संघाला बसलेला हा एक मोठा हादरा. विवेक नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचा आहे. अक्षय नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. बघायचंय अक्षय काय कामगिरी करेल. अजूनही आपल्याला पाहतोय 22 चेंडू आणि 28 धावेंची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी असणार आहे. बावीस चेंडू 28 धावा. पुढचा चेंडू घेऊन येईल मयूर. हो, चांगल्या प्रकारचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळलेला हा चेंडू. यावरती पूर्ण झालेली ही पहिली धाव. दुसरी धाव ही आपण पाहतोय पूर्ण होताना. या चेंडूवरती मिळालेल्या ह्या 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन येईल मयूर. यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा चेंडू आपण पाहतोय. बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा एक चौकार. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जाईल हा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी. या 4 धावेंनी धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 29 धावा. अजूनही 20 चेंडू मध्ये 22 धावेंची आवश्यकता असणार आहे. 20 चेंडू 22 धावा. पुढचा चेंडू घेऊन येईल मयूर. हो, यावेळेस फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये. मात्र या ठिकाणी झेल तर होणार नाही. त्या दरम्यान घेतलेल्या या 2 धावा. 31 धावा आपण पाहतोय पूर्ण होताना स्क्वॉड बॉईज संघाच्या. या षटकातला हा कितवा चेंडू आहे? या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल मयूर. सुरेख असा फटका गॅप मध्ये खेळलेला. त्या दरम्यान घेतलेली 1 धाव. इथनं पुढे 1 धाव नक्कीच महत्वाची ठरणार आहे. सिंगल डबल 32 ऑन स्कोर बोर्ड. 18 चेंडू मध्ये 19 धावेंची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 18 बॉल 19 ना. 18 चेंडूंमध्ये 19 धावेंची आवश्यकता इथने पुढे असणार आहे. पुढचं षटक घेऊन येईल आकाश. संघाचं 4थं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येईल आकाश. स्पीडअप करायचंय.
पहिला चेंडू आणि डायरेक्ट हातामध्ये चेंडू. सिंपल झेल आपण पाहतोय. अक्षयला परतावं लागतंय. बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आशिष. चला फील्ड सेट करायचे लवकरात लवकर. फलंदाज सर्वांनी स्पीडअप करायचंय. स्पीडअप करायचंय. पुढचा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. या ठिकाणी पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांवरती कसल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. यावरती कसल्याही प्रकारची धाव आपण पाहतोय मिळणार नाही. पुढचा चेंडू. ओहो, यावेळेस आपण पाहतोय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू हवेमध्ये. त्या दरम्यान ही पूर्ण झालेली एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही पूर्ण. किती झाल्या? 3 धावा पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पुन्हा एकदा जातोय. 15 चेंडू आणि 16 धावेंची आवश्यकता इथनं पुढे अजूनही असणार आहे. 15 चेंडू आणि पुढचा चेंडू. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. यावरती कसल्याही प्रकारची धाव आपल्याला पाहतोय बघायला मिळणार नाही. पुढचा चेंडू. पुन्हा तोच प्रयत्न. पुन्हा एक निर्धाव पद्धतीचा चेंडू. लागोपाठचे 2 एक चांगले प्रकारचे चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय रिव्हर्सचा प्रयत्न आणि हाही प्रयत्न फेल होताना. यासाठी स्कोर कार्ड वरती आपण पुन्हा एकदा जातोय. 12 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 12 चेंडू 16 धावा. स्पीडअप करायचंय. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. वेळ वाया घालवू नका. बॅट्समनला पण अंधार होतोय खेळायला. बारा चेंडू 16 धाव्यांची गरज स्काउट बॉयज संघाला. आजच्या दिवसातला हा अंतिम सामना. गोलंदाजासाठी आलाय तो तेजस मयूर. संघासाठी 5वे आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलाय तो मयूर. बघू मयूर आपल्या संघासाठी काय करतोय. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. नॉन स्ट्राईकला खेळतोय तो विशाल. स्ट्राईकला खेळतोय तो आशिष. बघू आशिष आपल्या संघासाठी काय करतोय. कोण होणार आजचा धर्मरक्षक प्रतिष्ठानचा मानकरी. थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. 12 चेंडू शेष फक्त. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी आणि त्यावर धावबादचा प्रयत्न आणि नो बाद. नॉट आउट. त्यावर 1 धाव. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या आली ती 36. आयोजकांना विनंती प्राइस डिस्ट्रीब्युशनची तयारी करून घ्यायची. अंधार पडायच्या आतमध्ये. मयूरचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो विशाल. लेफ्ट साईडच्या दिशेने टोलवला चेंडू आणि त्यावर उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे पण त्यावर अपील चालू आहे. अंपायरचं डिस्कशन होईल. वेट करा फक्त जरा. आणि पंचांचा निर्णय.
कॅप्टन तुम्ही क्रीजच्या बाहेर येऊ नका. बिटला आत थांबा, तुम्ही प्लेयर आहे. थर्ड अंपायरची विनंती केलेली आहे. एक विनंती आहे फक्त, प्लेयर्सने आपापल्या जागेवर थांबायचंय. डिसिजन फेअर दिला जाईल. डिसिजनचं कोणी टेन्शन घेऊ नका. डिसिजन फेअर दिलं जाईल. फक्त आपापल्या जागेवर थांबून घ्या. आणि अंपायरचा डिसिजन आलेला आहे आणि हा कॅच, फेअर कॅच आहे आणि हा आउट. विशाल हा झेलबाद झालेला आहे. सामन्यात नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे या ठिकाणी. चला पुढील फलंदाज लवकर मैदानात यायचंय. पुढील फलंदाज मैदानात आलेला हरीश. आणि 10 चेंडू 15 धावांची गरज. चला सामना चालू करून घ्या. पुढील 10 मिनिटात अंधार पडण्याची शक्यता आहे दाट. आणि बॅड लाईटचा इम्पॅक्ट झाला तर त्यात आयोजक जबाबदार राहणार नाही. पुढचा चेंडू मयूर, सामना करेल तो हरीश. बघू हरीश आपल्या संघासाठी काय करते. आणि हरीशने लेग साईडचे शेंटवलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर धावफलक पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 38 धावा. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. आणि लेग साईड टोलेला चेंडू, त्यावर 6 धावा. उत्कृष्ट असा षटकार या ठिकाणी आलेला हरीशच्या बॅट मधून. आणि 6 धावेसोबत धावफलक पुढे जातोय. 44 धावा. 8 बॉल 7 धावांची गरज. अचूक क्षणी आलेला हा षटकार स्काउट बॉयज संघाला विजयाच्या दिशेने नेत आहे. चला सामना चालू करा. पुढील चेंडू मयूर, खेळत होता हरीश. ऑफ साईडच्या दिशेचा चेंडू आणि त्यावर निर्धाव. पंचांचा कोणताही निर्णय नाही. चला पुशअप करा, पुशअप करा. मयूरचा पुढचा चेंडू, सामना करतोय तो हरीश. निर्णायक असं षटक आहे संघासाठी. लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मिसफिल्ड आणि हाय 2 धावा पूर्ण. 2 धावेसोबत धावफलक पुढे सरकते. संघाची धाव संख्या झाली ती 46. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील. लवकर षटक चालू करून घ्यायचं शेवटचं. 6 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज चंद्रकांत काय विनोद. शेवटचं षटक घेऊन आलाय तो जनस्फूर्ती संघाकडून विनोद. त्याचा सामना करतोय तो आशिष. त्याचा सामना करतोय तो आशिष, मागच्या मॅचचा विनर. विनोदचा पुढचा पहिला चेंडू, सामना करतोय तो आशिष. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, त्यावर आलेल्या आहेत त्या झेल बाद. निर्णायक क्षणी हा झेल बाद झालेला आहे. सामन्यात नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे आणि हा पहिल्याच बॉलवर विनोदने घेतलेली विकेट.
आणि झेल बाद झालेला आहे तो आशिष. चांगल्या पद्धतीने आशिष खेळत होता या आता. फलंदाजीसाठी आलेला आहे तो मयूर. चला 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. हा इथनच, हा इथनच ठेव, 5 करून ठेव. इथनच, हा बस इथंच ठेव. चला पुढचा चेंडू टाकतोय तो विनोद. स्ट्राईकला आहे तो मयूर आणि ऑफ साईडच्या दिशेने टोललेला चेंडू आणि झेल बाद. सलगचा असा हा दुसरा झेल बाद या ठिकाणी झालेला आहे. सुंदर असा विनोदनी सामना आपल्याकडे खेचून आणलेला आहे. बघू या ओव्हरला म्हणजे आजच्या इनिंगच्या शेवटच्या इनिंगला सुद्धा आपल्याला हॅट्रिक बघायला मिळायचा चान्स आहे. बघू विनोद आपल्या संघासाठी हॅट्रिक घेतोय का. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज या ठिकाणी. खेळायला आला आहे तो तुषार. चार चेंडू 5 धावांची गरज. चला लवकर चालू करा. आणि हा हॅट्रिक बॉल बघू आजच्या दिवसातले हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते का विनोदच्या स्वरूपात. आणि ऑफ साईड दिशेने टोललेला चेंडू, त्यावर आलेली ही 1 धाव. सुंदर असा प्लेस केलेला तुषार यांचा चेंडू. तसे तुषार हे खूप नावाजलेले प्लेयर आहेत. 40+ मध्ये चांगला खेळ करतात. 3 चेंडू 4 धावांची गरज. बोलते ऑफ साईड शेल टोलायचा प्रयत्न आणि लिडिंग एज आणि 1 धाव पूर्ण. आणि हा कॅच आणि कॅचेस विन मॅचेस. कॅच ड्रॉप झालेला आहे हा. सुंदर गोलंदाजी करतोय विनोद या ठिकाणी, पण फिल्डरची त्याला साथ मिळत नाहीये. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहणार आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, सामना कंपल्सरी चेस असणार आहे. खूप छान असा हा अंतिम सामना चालू आहे आजच्या दिवसातला आपला. आणि हा वाईट बॉल, वाईट चेंडू सकट धावसंख्येत भर. धावसंख्येत आली 49. 2 चेंडू 2 धावांची गरज या ठिकाणी. आणि समोरून मारलेला हा चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. आणि आजच्या दिवसाचा विजेता संघ आहे आपला स्काउट बॉईज संघ. उत्कृष्ट झालेली अशी मॅच.